नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। नवीन झाडू कसा वापरात आणायचा आणि जुना झाडू कधी फेकायचा याविषयी सर्व माहिती पाहूया। तर नवीन झाडू वापरात आणण्यापूर्वी हे बघा, काढल्याच्या नंतर हे दोन्ही हातांनी असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि त्याची जी काही घाण निघते ती काढून घ्यायची। नाहीतर नवीन झाडू आणला आणि डायरेक्ट झाडायला सुरुवात केली असं नाही करायचं, कारण नवीन झाडू आणल्या त्याची पूजाही करायला लागते। तसेच नवीन झाडू आणल्या आपण झाडायला सुरुवात केलं तो कचरा काढण्याऐवजी उलट कचरा करेल, त्यासाठी दोन्ही हातांनी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आणि चोळून घेऊन त्याचा कचरा सर्व काढून घ्यायचा। आणि जुना झाडू हा शनिवारी फेकायचा आणि नवीन झाडू आणताना कधी अमावास्या दिवशी किंवा शुक्रवारी आणायचा, कारण शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस असतो आणि शनिवार हा शनिदेवाचा, त्यासाठी जुना झाडू हा कधी शनिवारी टाकायचा। याविषयी एक छोटीशी कथा आहे की लक्ष्मीदेवी आणि शनिदेवांमध्ये वाद चाललेला की आपल्यापैकी दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे। तितक्यात नारद मुनी येतात आणि ते त्या दोघांचा वाद बघून ते बोलतात, तुमचा वाद मी सोडवतो। मग लक्ष्मीदेवी म्हणतात, आम्हा दोघांमध्ये श्रेष्ठ कोण आहे। मग नारद मुनी म्हणतात, लक्ष्मीदेवी तुम्ही काय करा, माझ्याकडं तोंड करून चालत या माझ्याकडे, आणि शनिदेवांना सांगतात तुम्ही माझ्याकडे पाठ करून पुढे चालत जा। याचा अर्थ असाच की कधीही लक्ष्मीदेवी येताना छान वाटतात आणि शनिदेव जाताना छान वाटतात। त्यासाठी कुठलाही जुना झाडू असेल तो शनिवारी टाकायचा आणि नवीन झाडूची शनिवारी पूजा करून शुक्रवारी पूजा करून शनिवारी वापरात काढायचा। अशा प्रकारे पूजा करायची, हळदी कुंकू लावायचं, पाया पडायचा आणि झाडू वापरात काढायचा। माहिती आवडल्यास लाईक करा। थँक्यू।